त्यांना राहू दिलं त्यांचं, आपण म्हणत घेऊन जा, लहान बाळ आहे, तिला कसं बाहेरचं जमणार नाही म्हणत, पोळ्या वगैरे घेऊन जा. काल म्हटलं तुम्हाला काय चालू आहे दोघी जणीचं. आज काय कारनामे केले तुम्ही? हे दीड चालू आहे आमचे गव्हाच्या पिठाचे. ज्वारीच्या पिठाचे का गव्हाच्या पिठाचे? गव्हाच्या पिठाचे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडं बघा, आज जे आहे पूर्ण वातावरण एकदम पावसासारखं झालेलं आहे आणि पावसाची दाट शक्यता आहे. आता एक गुढीपाडव्याचा दिवस, नवीन वर्षाचा, आणि इकडं पाऊस वगैरे थोडंसं येऊन गेला, बदली खूप आहे. आता चौकट पाऊस सांगितलेला तसं पावसाचं वातावरण पण झालं तयार. इकडं बदलीचं वातावरण असल्यामुळे स्वराज पण तसं जे आहे एकदम शांतपणे बसलेला आहे, तिकडं झोपलेला आहे सहसा. कारण या टायमाला सहसा गोष्टी चालू असतात, पण आज एकदम शांत आहे. आणि इकडं बघा जे आहे, घराला तोरण वगैरे पण नाही आहे. नवीन वर्षाचं म्हटलं तर खूप काही असते, गुढी उभारायची, तोरण, आणखी बरंचसं असतं असं. कारण प्रत्येक घरी जे आहे गुढी वगैरे उभारतात, बऱ्याच ठिकाणी चौकट आपल्या महाराष्ट्रात तरी उभारतात. आणि महाराष्ट्रामध्ये जर सण म्हटलं तर एकदम कसं ते वेगळं लुक असते, नऊवारी साडी वगैरे त्याच्यावरती. हां, हो, मराठी कॅलेंडरनुसार. हो, तर असं आहे आमची तयारी. बघा इकडे काय आहे, तर स्वराज वगैरे झोपलेला आहे. वातावरण खूप आहे, पाऊस आभाळ किती गरजत आहे. हो ना, पाणी लय सुटलं. ससायला खूप झाकून ठेवावं लागते, काळजी करायला लागते. थोडीशी पण हो ना, थोडीशी हवा पण त्याला हे नाही होत ना, दार वगैरे लावून सर्व. इकडं हो. आणि आता बरेच जण म्हणत असेल गुढीपाडव्या दिवशी तुम्ही सांगितलं की बा तुमचं जे आहे सिलेंडर गेलं, तर मग तुम्ही कशावरती करत आहात? हो ना, मग आता सण म्हटल्यावर करावंच लागणार ना, तर त्यामुळं मग नक्की तुम्ही आणलं इंडियनचं आणलं. कारण बघा इकडं जे आहे आपली टाकी ऑलरेडी इकडं आहे भारतची, आणि सिलेंडर जो लागलेला तो इंडियनचा आहे. इंडियनचं असं आता वेळेवरती कसं आणलं, काय आणलं, तर ते खूप परेशानी आहे. पहिली गोष्ट लागेल का नाही ते चालू होतं, पण सहसा लागून गेलं, तेच मेन गोष्ट. हां. कारण इंडियनचं जे असते ना रेग्युलेटर वगैरे लागत नाही, तर लागलं त्याच्यामुळे भागून गेलं. आणि सिलेंडर जो आहे तो वेळेवर आम्ही ताईच्या घरून आणलेला आहे. हो ना, तेच ताईनं मदत केली वेळेवर. त्यांना राहू दिलं त्यांचं, आपण म्हणत घेऊन जा, लहान बाळ आहे, तिला कसं बाहेरचं जमणार नाही म्हणत, पोळ्या वगैरे घेऊन जा. काल म्हटलं तुम्हाला, पण असं वाटलं आपल्याला उद्याला भेटून जाईल, कशाला दुसरं त्रास. मग आता नंबर वगैरे लावलेला आहे, भेटून जाईल तसं. पण ठीक आहे, आता वेळेवर कामं करतो. हो ना. लाईट पण गेली आज. आता वातावरण किती आबड गरजत आहे, पाय ना किती. काय चालू आहे दोघी जणीचं? आज काय कारनामे केले तुम्ही? हे दीड चालू आहे आमचे गव्हाच्या पिठाचे. ज्वारीच्या पिठाचे का गव्हाच्या पिठाचे? गव्हाच्या पिठाचे. गव्हाच्या पिठाचे ढेढे बघा किती छान झालेले आहे, मस्तपैकी एकदम असे. आज काय द्यावेला नाव? फर्स्ट टाइम केले, मी केले नाही अजून त्याचे. हां, आई म्हणतो तर येतात छान. मी इकडे आमरस घेतला करून, आमरस छान झाला. तर बघा कसं असते, आमरस नवीन वर्षाचं करत असतात तर केला तर काय हरकत नाही, पण ढेरड्याचं तर काय म्हणतात, उच्चतपणा कायला म्हणतात, काय आणखी शब्द? हिचकपणा. हां, किती अंगाराला ढेडे करायला गेलं, ढेड्याचं काय झाले. छान झालं म्हणलं ते. उपमा केलं, उपमा घोडायचा. ढिरड्या आणि ढिरडं केलेलं आहे. जसं पाठीचं ढिरडं कसं करतात, पहिला चुकत असते, कारण तेव्हा मी तर लगेच घासलेलं होतं. त्याला पाहिजे डोशाचे तवे. गॅस पहिले संपलेला आहे, त्यातून गॅस असं वाया जाणं चांगलं नाही आहे, जास्त वाढ केलं. एकदम पाठी घट्ट पाहिजे होतं.
आणि इकडं पहिले सोळ्याला झोपू घालायला लागते, नंतर जे आहे व्हिडिओ वगैरे घ्यावं लागते. पण करायला गेलं काय आणि झालं काय. नाही हो, मग जमणार नाही. बरं धिरडे करत होती का आयते करत होती? आई तर गिरले एकच आहे ना. एकच असते ना. वेगवेगळं आहे ना. नाही तर वेगळं कसं आयतं खाण्यात आलं तर आयतं. ते आई ते म्हणजे जुने तुम्हाला आई तर देणार आई तर देणार खायचं. म्हणून ते आयतं आहे, माझ्यासाठी आयतं आहे, हां. तुझ्यासाठी धिरडे आहे. नीट आहे. हे काय पण आता डबल आई पुन्हा म्हणजे प्रयोग. पातळ झालं म्हणतात ते म्हणून. पण आता हे काय असते, जेवढं त्याला घट्ट घोटलं आपण हां. तेवढं त्याच्या गाठी वगैरे मोकळ्या होतात बेसनासारख्या, आणि ते चांगलं आहे, ते एकजीव होते. आता हे मनात नाही असं केलं तर एकजीव होईल का? होते ना पण. आता बरेच जण कमेंट करतील, विजू तू का करून पाहिलं का, तुला एवढं कसं काय त्यामध्ये माहिती. मीठ टाकलं का? पण आता खाऊ. एवढं घट्ट. शेवटी आईलाच या लागलं मदतीसाठी. मग ते बहिणी पडलं. राधिका करायला गेली धिरडे, ते काही हुकले, त्याच्यामुळे आता आई आले तर आहे ना. मग हे असं कसं, याच्या आधी केले नाही का? नाही मी केलंच नाही. सांगितलं नाही. एक वेळ केलं आहे. खरंच नाही केले. नाही मी मम्मीने सांगितलंच नाही. विचारायचं नाही मी फर्स्ट टाइम बनवली. मी एक वेळ एका पप्पाला आईनेच बनवली मग. त्यामुळं. म्हणजे घेणे झाले घट्ट. ठीक आहे, कर आता तर आलं पाहिजे व्यवस्थित. आता आई देते जमणार आहे. पण ठीक आहे, आता हेच जर दुसरं केलं असतं तर चाललं असतं. आमची तू नव्हतं family करत. आहे ना. आई छान करतात ते मी छान करते. तर आता आईची सुरुवात आहे, आईचा नंबर आहे. पहिलं राधिकाचं काय आलं नाही, मला वाटतं तेल कमी झालं असेल. ते टाकलंच होतं मी सुरुवातीला, पण ते एकदम चालतं. पाहिजे का? आई आता हातानंच करते पाय. पाय खरं पिठलं आयतं धिरडं असंच करावं लागते. चमच्यान फिरत बसली असते त्याला. मी चमच्याने फिरवून आणि पातळ करते. अच्छा. आणखी राहिलं व्हायचं. आईचं चांगलं का तुझं चांगलं? हा मी पातळ केलं म्हणून मला मग. आता घट्ट झालं ना. असे आहे. येत नाही, शिकून घे डबल. शिकून घे ना. बरेच जण म्हणत असेल सोशल मीडियावर काय करता तुम्ही. अरे बापरे, दोघी सासूला सारखं चिटकले. काय कराल तुम्ही हे? मध्यम याच्यात चालत उद्या एकदम मध्ये मेच चालू आहे इकडं. तुम्ही धिरडे करत आहे का खेळत आहे त्याच्यासोबत का मनोरंजन करत आहे? एक प्रकारचं मनोरंजनच सर्वांसाठी. तुम्ही कमेंटमध्ये म्हणसाल की बा नेमके काय आहे. त्याच्यात आपण वा, डोळ्याचा पण येतो. तवा खराब झालेला त्याची आहे. ज्वारीची पीठ टाकणार आहे ज्वारीची. हे तेव्हाच दूध होत नाही. ते चिटकून राहिले ज्वारीच्या पिठाने घातली की वरती. तवा खराब झालेला आहे, दोघीला जमत नाही आहे. तेव्हा खराब नाही झाला. करण्यावर ना आमच्या दोघीला पण. नाही आता येते. त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकतात तुम्ही. ज्वारीचं पीठ. नाही आता येते का? है ना? एक वेळेस शिकून घ्या, डबल बनवा. ठीक आहे. काय करायला गेले, काय झालं? आई येतो. काय झालं, काय झालं? आई काय म्हणते, येतात म्हणतो त्याला. मी काय म्हटलं पहिलं आज पहिल्यांदा एवढी कॉमेडी झाली किचन मध्ये, एवढे जण हसले असत.
नाही हो, मी काय म्हटलं पहिल्यांदा की तेव्हा घासला असतं म्हणून पहिला चुकत असते. पहिला चुकला तर पण आईनं केलं ना मग दुसऱ्यांदा. आता मी डबल तिसऱ्यांदा करतो. आता तू दुसऱ्यांना करून पाय. आता मी तिसऱ्यांदा करतो. काय हे नाही ते काढून घे ना. काढून घे येत ना. नाही तर काढून घे आलं ना ते. एक वेळेस चेक करायचं 5. हे काढून देतो ना. पण ठीक आहे, एवढा मेहनतनं केलेला आहे इकडं आणि सुद्धा खाऊन पाहणं चालू आहे. आणि मी पण खाऊन पाहतो, शेवटी आईनं केलेलं आहे कसं झालं तर. काय झालं? छान झालं. छान झालं. त्यातली पण मीठ जास्तच झालं नाही हो बरोबर. थोडंफार. व्हिडिओ बंद करणार. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर हे नका करू. जमतात ते एखाद्या वेळेस चुकत असतात. बरं मग ठीक आहे, सरळ म्हणून द्यायचं. आम्ही आज जे आहे शिकून घेतो, पुढच्या वेळेस नक्की घेऊन येतो व्हिडिओ. तर तुम्ही आमचा व्हिडिओ जे आहे कंटिन्यू बघा. पण आज कॉमेडी म्हणूनच केलेला आम्ही, साहजिकच आहे. आईनं पण आणि इकडं असं काही नव्हतं. याच्या आधी तुम्ही पाहिलेलं, तुम्ही जाऊन पहा आणि पुढच्या वेळेस पुन्हा व्यवस्थित घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ जे आहे तो कॉमेडीचाच होता. नेमकं कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला साई स्वराज पण उठलेलं इकडं शेवटी कॉमेडी करून हसून. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खरंच घेतला का? हां खरंच